नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज सर्वत्र निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी असाच नाद गुंजणार आहे, कारण आज महाराष्ट्राच्या महाउत्सवाची सांगता होणार आहे। आज अनंत चतुर्दशी आहे आणि त्यामुळे गेले 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा सेवा केल्यावर आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे। आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन मोठ्या जल्लोषात करण्यासाठी गणेश भक्त सुद्धा सज्ज झालेत। ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपती बाप्पाला आज निरोप दिला जाईल, यासाठी पालिका पोलीस प्रशासन देखील सज्ज झालंय। गणेश विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी सज्ज झाली आहे। मुंबईतील गणेश विसर्जनाच्या निमित्तानं 23,000वर पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकरिता तैनात देखील करण्यात आलेत। यासोबतच मुंबईतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं आणि ड्रोन कॅमेऱ्यांची सुद्धा करडी नजर ही विसर्जन मिरवणुकीवरती असणार आहे। यासोबतच महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा विशेष काळजी घेतली जाणार आहे। तर आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी प्रणाली आहेत, गणेश गल्लीमधून ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। प्रणाली, सध्या कसं वातावरण आहे, गणेश भक्तांमध्ये कसा उल्हास आहे आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती कशा प्रकारे तयारीला सुरुवात झाली आहे? अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी असं म्हणत आज सगळे गणेश भक्त त्यांच्या लाडक्या बाप्पांना निरोप देणार आहे। मी सध्या मुंबईच्या गणेश गल्ली परिसरामध्ये आहे, जिथं मुंबईतले अतिशय मानाचे मानले जाणारे गणपती बाप्पा आहेत, ते म्हणजे गणेश गल्लीचे राजा। जोवर गणेश गल्लीच्या राजांची मिरवणूक सुरू होत नाही तोपर्यंत मुंबईतल्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाची सुद्धा आरती होत नाही किंवा त्यांची मिरवणूक होत नाही, कारण या दोन्ही बाप्पांची भेट मुंबईच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर होत असते। दोन्ही बाप्पा हे एकमेकांची नजरानजर करतात आणि मग पुढे जातात अशी मान्यता आहे। आज सकाळी 8 वाजता बरोबर गणेश गल्लीच्या राजाची आरती होईल आणि त्यानंतर 7:15 वाजता गणेश गल्लीचे हे बाप्पा त्यांच्या मंडपातून हलवले जातील। अतिशय चिंचोळ्या अशा भागामध्ये गणेश गल्लीचे राजा दरवर्षी विराजमान होत असतात आणि त्यामुळे त्यांची मूर्ती या ठिकाणून निघण्यास बराच कालावधी लागत असतो, परंतु आणि त्यामुळेच या ठिकाणी ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होत असतो, मोठमोठाले हार बाप्पांना घातले जात असतात आणि अतिशय सुंदर वाजत गाजत पद्धतीने बाप्पांना निरोप दिला जातो। 10 दिवस त्यांची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर निरोप देताना बाप्पांना नक्कीच सगळ्या भक्तांचे डोळे पाणावलेले असतात, परंतु त्यांची उत्साहात मिरवणूक यासाठीच काढली जाते की बाप्पा 10 दिवस जसा तुम्ही आमच्यावर आनंदाचा, सुखाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव केलेला आहे तसाच वर्षाव करण्यासाठी पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या। त्यामुळे गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष हे सगळे भक्त करत असतात। यावर्षी आपण जर बघितलं तर गणेश गल्लीच्या राजाची ही बालमूर्ती आहे, जवळपास 94 हे वर्ष आहे या बाप्पाचं। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर महाकालच्या उज्जैन मंदिराची प्रतिकृती यावेळेला साकारण्यात आलेली होती। महाकाल जे भगवान महादेवाचा जो अवतार आहे, एका असुराचा वध करत असताना महाकाल जे आहे, भगवान शंकर जे आहे ते प्रचंड तापले होते, प्रचंड चिडलेले होते आणि अशा वेळेला आपण जर बघितलं तर गणपती बाप्पांनी त्यांच्या डोक्यावर बेलपत्र धरलं आणि त्यांना शांत केलं असं अशी आख्यायिका आहे आणि त्याच आख्यायिकाचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। गणेश गल्ली दरवर्षी वेगवेगळ्या मंदिराची प्रतिकृती साकारत असते आणि यावर्षी त्यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे। ज्या भक्तांची आर्थिक परिस्थिती नसते, शारीरिक परिस्थिती नसते, वेगवेगळ्या जे 12 ज्योतिर्लिंग आहे तिथे जाण्याचा किंवा वेगवेगळे जे देव आहेत त्या देवाचे दर्शन घेण्याचा, त्यामुळे दरवर्षी गणेश गल्ली जे आहे अशा पद्धतीनं बाप्पाचं एक मंदिर आहे किंवा महादेवाचं मंदिर आहे किंवा श्रीरामाचं मंदिर आहे ते साकारत असतात, जेणेकरून जे भक्त आहेत त्या भक्तांना या ठिकाणी येऊन त्या मंदिरात गेल्याची अनुभूती व्हावी। आपण पाहतोय या ठिकाणी आरतीची तयारी थोड्या वेळातच आपल्याला आरती होताना दिसणार आहे। नक्कीच प्रणाली, अपडेट घेत राहणार आहोत, या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष असेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।